वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये कसपटे कुटुंबियांनी म्हणजेच वैष्णवीच्या आईवडिलांनी आरोपींवर मकोका लावण्याची मागणी केली आहे। याविषयी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय आरोपींवर कठोरात कठोर शिक्षा होईल, पण मकोका लावण्यासाठी काही नियम आहेत, त्या नियमात बसत असेल तरच मकोका लावता येईल। आता मकोका म्हणजे नेमकं काय आणि कुठल्या नियमांमध्ये असल्यावरच मकोका लावता येतो आणि मकोका लावल्यावर काय शिक्षा होते थोडक्यात पाहूयात। मकोका म्हणजे महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राइम ऍक्ट 1999 म्हणजे संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा 1999। तर मकोका कधी लागू होतो? जेव्हा दोन किंवा अधिक व्यक्ती मिळून गुन्हे करतात तेव्हा, जेव्हा गुन्हेगारी टोळ्या गुन्हे करतात तेव्हा मकोका लागू होऊ शकतो। त्याचबरोबर अपहरण, खंडणी, हत्या आणि इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये मकोका कायदा लागू होऊ शकतो। आता मकोका लागल्यानंतर काय शिक्षा होते? तर मकोकाच्या प्रकरणांची सुनावणी विशेष न्यायालयांमध्ये होते। या आरोपींना किमान 5 वर्ष ते जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होऊ शकते। जर या गुन्ह्यामध्ये कुणाचा मृत्यू झाला तर या आरोपींना मृत्यूदंड व जन्मठेपेची देखील शिक्षा सुनावली जाण्याची तरतूद कायद्यात आहे। सोबतच 1 लाखापासून ते 5 लाखांपर्यंतचा दंडही होऊ शकतो। आरोपीची बँक खाती गोठवणं, मालमत्ता जप्त करणं या सगळ्यांची तरतूद या कायद्यामध्ये आहे। आता कसपटे कुटुंबियांनी केलेली मागणी आपल्याला कितपत योग्य वाटते? आरोपी मकोका कायद्यामध्ये बसतात का? आपलं मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा।